विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी ए तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे पेपर आधुनिक भारताचा इतिहास जो 1857 ते 1947 आणि या पेपरमधील प्रकरण क्रमांक 3 घटनात्मक विकास म्हणजे भारतीयांसाठी ब्रिटिश शासनाने दिलेल्या विविध सुधारणा कशा होत्या या बाबीची माहिती या प्रकरणामध्ये पाहण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये 1858चा कायदा, त्यानंतर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा जो 1909 मध्ये स्थापन करण्यात आला, ज्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये भारत मंत्री जो मोर्ले आणि व्हाईसराय मिंटो यांनी 1909 मध्ये जो कायदा निर्माण केला त्यालाच मोर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणतात. त्याबद्दलची माहिती कालच्या पिरियडमध्ये पाहिली. आज आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जो 1919चा आहे. विशेष बाब तुम्हाला सांगायचं म्हणजेच आपण जे सिलेबसमध्ये मराठीमध्ये जो सिलेबस दिला होता आपल्या ग्रुपवर टाकलेला होता त्यामध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा हा 1919चा आहे आणि त्याच्यानंतरचा कायदा म्हणजे 1935चा कायदा, या दोन बाबी नमूद केलेल्या नाहीत. त्या मराठीमध्ये सिलेबस तुम्हाला टाकला होता त्यामध्ये पाहून घ्या. तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा हा 1919चा आहे आणि 1935चा कायदा हा स्वतंत्र आहे. ती उद्याच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत. तर आज आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जो 1919चा आहे तो पाहणार आहोत. तर 1919चा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, या कायद्याला नाव का दिलं गेलं किंवा कसं नाव दिलं हे पाहणं आवश्यक आहे. तर भारत मंत्री लॉर्ड मॉन्टेग्यू हा होता, जो 20 ऑगस्ट 1917 मध्ये भारतातील राजकीय सुधारणा देण्यासाठी ज्या सुधारणा घडून आणण्याचं काम केलं त्यांनी. आणि त्याच कालखंडामध्ये व्हाईसराय हा लॉर्ड चेम्सफोर्ड होता. म्हणजेच भारत मंत्री लॉर्ड मॉन्टेग्यू आणि व्हाईसराय लॉर्ड चेम्सफोर्ड या दोघांच्या ज्या काही निरीक्षणावरून किंवा भारतातल्या राजकीय सुधारणावरून एक कायदा देण्यात आला. त्याच कायद्याला नाव दिलं गेलं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919. आता 1919च्या ज्या सुधारणा ज्या भारतीयांसाठी दिल्या गेल्या त्यामध्ये मॉन्टेग्यू जो भारत मंत्री यांनी ऑगस्ट घोषणा, त्यामध्ये प्रशासन, स्वशासन आणि ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थातील संस्थांमध्ये जास्तीत जास्त भारतीय लोकांचा सहभाग वाढवला जाईल म्हणून जे नमूद केलं तो कायदा म्हणजे 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. आता 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा हा तत्कालीन स्थितीमध्ये जेव्हा भारतीयांना दिल्या जाणाऱ्या ज्या काही सुधारणा यावर विचार करण्यासाठी भारत मंत्री मिस्टर लॉर्ड मॉन्टेग्यू हा 18 नोव्हेंबर 1917ला भारतात आला आणि भारतात आल्यानंतर त्यांनी भारताची सर्व बाजूने नोव्हेंबरमध्ये 17मध्ये आल्यानंतर भारतातल्या राजकीय बाबीची, प्रशासन व्यवस्थेची, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेची माहिती मिळवली आणि ती सर्व माहिती संकलित करून किंवा ती माहिती घेऊन मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड मॉन्टेग्यू हा भारत मंत्री तत्कालीन स्थितीमध्ये एप्रिल 1918 मध्ये ब्रिटनला वापस गेला व त्यांनी तेथे गेल्यानंतर एक सुधारणा कायदा घडून आणला आणि तोच कायदा म्हणजे 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. आता हे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा भारतीयांसाठी देण्याची गरज किंवा कायदा देण्याची गरज ही इंग्रजांना का वाटली किंवा ब्रिटिश शासकाला वाटली, ते म्हणजे 1919चा कायदा ज्याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणतात. या कायद्याने संसदीय पद्धत भारतामध्ये लागू केली होती, पण ती संसदीय पद्धत भारतीयांसाठी पूर्णपणे फायद्याची नव्हती.
त्यामुळेच त्याचबरोबर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. ही बाब योग्य नव्हती, भारतामध्ये जातीय तेढ निर्माण करणार होतं. त्याचबरोबर जमीनदार किंवा व्यापारी यांनाच मतदानाचा करण्याचा अधिकार दिला गेला. त्याचबरोबर भारतामध्ये जे काही प्रांतामध्ये विभागणी करण्यात आली, अशा अनेक बाबी या कायद्यामध्ये 1919च्या कायद्यामध्ये काही दोष होते. हे दोष भारतीय लोकांनी मांडण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये प्रामुख्याने नामदार गोखले यांनी 1909चा जो कायदा होता, त्याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा काल आपण बघितला, त्या कायद्याला विरोध केला, ब्रिटिशांनी आणलेला कायदा. मग 1909च्या कायद्याला विरोध होत होता. अशा स्थितीमध्ये 10 वर्षानंतर पुन्हा एकदा कायदा निर्माण झाला, तो म्हणजे 1919चा कायदा, म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. म्हणजेच मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यामध्ये जे दोष होते हे दाखवण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये नामदार गोखले यांनी 1909 मध्ये केलं आणि कायद्याचा विरोध सुद्धा केला. त्याचबरोबर 1905ची जी बंगालची फाळणी झाली होती, त्यामुळे भारतीय जनता दुखावली होती. बंगालच्या भागाचं जे विभाजन झालं होतं, त्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये ब्रिटिश शासन व्यवस्थेबद्दल एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. ते कमी करण्यासाठी म्हणून मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909चा दिला होता, पण त्याच्यामध्ये दोष असल्यामुळे त्या कायद्याला सुद्धा विरोध करण्याचं काम भारतीयांनी करायला प्रारंभ केला. म्हणून 1909चा कायदा ब्रिटिश शासकाला भारतीयांसाठी द्यावा लागला. त्याचबरोबर नाताळ या ट्रान्सवालमध्ये, म्हणजे नाताळच्या परिसरामध्ये भारतीयावर अत्याचार हे होत होते आणि ते अत्याचार भारतीयावर होत असताना ब्रिटिशांचा विरोध किंवा ब्रिटिश राजसत्तेचा विरोध भारतीयांनी करायला सुरुवात झालं नाताळ प्रांतामध्ये. पुढचं कारण ठरलं म्हणजेच पहिलं जे महायुद्ध सुरू झालं जागतिक लेवलचं, आणि या महायुद्धाचा परिणाम ब्रिटिश शासन सत्तेवर निर्माण झाल्यामुळे भारतीयांना पहिल्या महायुद्धामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी म्हणून 1919चा कायदा द्यावा लागला. हा ब्रिटिश शासकाचं एक कायद्याची गरज वाटली. त्याचबरोबर झालवादाचा उदय, म्हणजे क्रांतिकारी संघटना 1919-20च्या कालखंडामध्ये उग्र स्वरूप धारण केलं. जेव्हा लोकमान्य टिळक असतील, लाला लजपतराय असतील, बिपिनचंद्र पाल असतील, यांच्या वेगवेगळ्या भागामध्ये, महाराष्ट्र असेल, पंजाब असेल, मद्रास असेल, बंगाल असेल, अशा वेगवेगळ्या भागामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये जहालवादी विचारसरणी यायला लागली. आणि ही जहालवादी विचारसरणी ही भारतीयांना स्वशासनाचा अधिकार, म्हणजे ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत का होईना, पण सर्वप्रथम साम्राज्यामध्ये राज्यकारभार करण्यासाठी भारतीय व्यक्तीची नेमणूक करावी, यासाठी म्हणून हा कायदा असावा, असं जहालवादी नेत्यांचं जे काही मत होतं ते मांडण्यात येऊ लागलं. आणि त्यावर विचार म्हणून जहालवादी लोकांचा विरोध वाढत गेला. भारतातल्या राजकारणामध्ये भारतीय व्यक्तींची नेमणूक झाली पाहिजे ही मत तत्कालीन स्थितीमध्ये निर्माण झाल्यामुळे शेवटी जहालवादांचा लोकांचा उद्रेक पाहून 1919च्या कायद्याची गरज ही ब्रिटिश शासकाला वाटली. त्याच्यानंतर 1916चा लखनौ अधिवेशन झालं आणि या लखनौ अधिवेशनामध्ये जे काही मुस्लिम लीग असेल किंवा काँग्रेस हे एकत्र यायला लागलं आणि शेवटी लखनौ अधिवेशनामध्ये राष्ट्रसभा, मुस्लिम लीग, होम रूल लीग आणि जहालवादी लोक एकत्र आले आणि हे सर्वजण 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये लखनौ करारानुसार त्यांनी भारतीयांना स्वशासन किंवा अधिकार मिळवून देण्यासाठी एकत्र येण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे ब्रिटिश सत्ता ही तत्कालीन स्थितीमध्ये ही डगमगायला लागली आणि शेवटी 1919चा कायदा त्यांना द्यावा लागला. त्याचबरोबर जालियनबाग हत्याकांड हा ब्रिटिश सरकारने जे काही पंजाबमधला झालेला जालियनवाला या ठिकाणचा हत्याकांड, हजारो लोकांची हत्या, ही ब्रिटिश जनरल वोर्डवायर आणि जनरल डायर यांनी जालियनवालच्या हत्याकांड घडून आणला आणि ह्याचे पडसाद हे तत्कालीन स्थितीमध्ये ब्रिटिश शासनाविरुद्ध उठायला लागले. आणि या सर्व कारणामुळे 1919चा कायदा भारतीय लोकांसाठी एक सुधारणा कायदा द्यावा, जो 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदाचा आधार घेत त्यामधल्या असणाऱ्या चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा
19चा मोर्ले मिंटो 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यामध्ये सुधारणा होऊन 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा भारतीयांसाठी देणं हे एक उत्तरदायित्व ब्रिटिश शासकाला पडलं आणि त्यातूनच निर्माण झालेला कायदा म्हणजे 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. आता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याबद्दलची माहिती पाहत असताना सर्वप्रथम मद्रास ज्या संसदेने होम रूल लीगच्या साहाय्याने एक कॉमनवेल्थ ऑफ इंडिया नावाचा ॲक्ट किंवा कायदा तयार केला आणि त्या कायद्यामध्ये तरतूद होती की प्रांतात विधानसभा बनवण्याची तरतूद ही त्यांनी केली. त्यामुळे भारतीय ब्रिटिश संसदेने जे काही निर्वाचित 19 सदस्यांनी 1916ला प्रांतात विधानसभा बनवण्याची मागणी केली. ज्या काही भारतीय ब्रिटिश संसदेमध्ये जे निवडून आलेले 19 सदस्य होते त्यांनी 1916ला मागणी केली की प्रांतामध्ये सुद्धा विधानसभा बनवण्यात यावी आणि त्यासाठी म्हणून 1916ला राष्ट्रसभेच्या लखनौ येथील अधिवेशनामध्ये राष्ट्रसभा असेल, मुस्लिम लीग, जहालवादी नेते किंवा विचारसरणी असणारे लोक हे एकत्र आले आणि 1916चा जो लखनौ करार झाला त्यानुसार मोठ्या प्रमाणात या लखनौ करारामध्ये प्रांतात 125, लहान प्रांतात 50 ते 75 जे काही सदस्यांची विधान परिषद असावी असं ठरवण्यात आलं. त्याचबरोबर 80 सदस्याचं निर्वाचन म्हणजे निवडून आले पाहिजे, निवडून येऊन त्याचबरोबर केंद्रीय परिषद संख्या 150 असावी अशा प्रकारचं ठराव हा लखनौ अधिवेशनामध्ये 1916 मध्ये ठरवण्यात आला. मग भारतीयांना दिल्या जाणाऱ्या सुधारणा यांचा विचार करण्यासाठी किंवा भारतीय लोकांनी ज्या मागण्या केल्या त्यावर विचार करण्यासाठी म्हणून ब्रिटिश पार्लमेंटने किंवा ब्रिटिश सरकारने राणीने भारतीयांना दिल्या जाणाऱ्या मागणीवर विचार करण्यासाठी किंवा त्यावर सुधारणाचा विचार करण्यासाठी म्हणून एका व्यक्तीची नेमणूक केली, तो म्हणजे भारत मंत्री लॉर्ड मॉन्टेग्यू. हा 18 नोव्हेंबर 1917 मध्ये भारतात आला आणि त्यांनी भारतात आल्यानंतर भारतातील प्रशासन असेल, स्वशासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामध्ये जास्तीत जास्त भारतीय लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी किंवा वाढवला जाईल यासाठी म्हणून सर्वे किंवा निरीक्षण करण्यास प्रारंभ केलं आणि तो 1 वर्ष जवळपास म्हणजेच एप्रिल 1918 पर्यंत तो भारतात राहिला आणि 1918 मध्ये तो ब्रिटनला परत गेला आणि परत गेल्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच 1919ला मॉन्टेग्यू या भारत मंत्र्यांनी आपला सहकारी जो भारतामध्ये व्हाईसराय होता चेम्सफोर्ड यांच्या मदतीने या दोघांनी एक सुधारणा घडवून आणला, तो म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919चा. आता या 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याच्या तरतुदी काय होत्या किंवा काय त्यामध्ये मांडलं गेलं ते पाहणं आवश्यक आहे. तर 1919चा जो कायद्याने प्रांतामध्ये जी शासन व्यवस्था प्रांताला द्यावी ही लखनौ अधिवेशनामध्ये सर्व भारतीयांनी ठरवली होती. त्या पद्धतीने 1919च्या कायद्याने प्रांतामध्ये उत्तरदायी सरकार म्हणजे प्रांतामध्ये वेगवेगळं सरकार स्थापन करण्यात आलं आणि गव्हर्नरच्या कार्यकारिणीमध्ये 2 सदस्यापैकी 1 सदस्य भारतीय नेमला गेला. गव्हर्नरच्या जी कार्यकारिणी मंडळ होतं, गव्हर्नर अधिकार ज्या गव्हर्नर पाहत होता त्यामध्ये 2 सदस्य होते, त्यामध्ये 1 भारतीय व्यक्तीची नेमणूक करण्यात आली. कारण त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण असेल, आरोग्य असतील, स्वच्छता असेल, कृषी असेल, सार्वजनिक जे काही निर्माण असेल हे सर्व बाबीवर भारतीय लोक मत मांडू शकतील यासाठी म्हणून हे सर्व अधिकार हे प्रांताकडे ठेवले ज्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीच्या अंतर्गत. पुढे जे काही व्हाईसराय
जो भारताच्या केंद्रीय परिषदेची किंवा केंद्राची व्यवस्था ठेवत होता, त्या परिषदेत एक भारतीय नेमण्यात आला, सदस्य नेमला गेला. त्यामुळे 1919च्या कायद्याने भारत मंत्र्याचे जे काही नियंत्रण पूर्वीप्रमाणे निर्विवाद ठेवण्यात आलं. म्हणजे भारत मंत्री हे पद किंवा त्याचे अधिकार तसेच ठेवण्यात आले. पण 1919च्या कायद्याने प्रांतामध्ये एक उत्तरदायी सरकार ब्रिटिशांनी दिला. आता 1919च्या कायद्याने जो भारत मंत्री, जो भारताच्या सुधारणा घडवून आणण्यासाठी ब्रिटिश शासन संस्थेने नेमला होता, त्याचा पगार ब्रिटिश राजवटीतून देण्यात येऊ लागला किंवा ब्रिटिश सरकार देण्यास प्रारंभ केलं. म्हणजे भारत मंत्र्याचा पगार ब्रिटिश राजवटीतून देण्यात आला, म्हणजेच इंग्लंडच्या राज्यकारभारातून त्याचा पगार देण्यास प्रारंभ झाला. त्याचबरोबर भारत मंत्र्याचे काही अधिकार जे भारतीय हाय कमिशनला दिले गेले. त्यात गव्हर्नर होता, जनरलच्या मंडळातील प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आलं. म्हणजे भारत मंत्र्याचे काही अधिकार भारतीय कमिशनच्या अंतर्गत ठेवण्यात आलं. त्याचबरोबर भारत मंत्र्याचे वर्चस्व व्हाईसरायवर कायम ठेवण्यात आलं. म्हणजे भारत मंत्री भारतात येणार आणि व्हाईसरायांचा जो राज्यकारभार भारतात चालू आहे त्यावर पाहणी करणं किंवा नियंत्रण ठेवण्याचा अधिकार तसा ठेवण्यात आला. आणि 1919च्या या कायद्याने केंद्रामध्ये विधानसभा व राज्यात राज्य परिषद स्थापन करण्यात आली. म्हणजेच केंद्र आणि राज्य अशी विभागणी तत्कालीन स्थितीमध्ये पुढे वाढत जाऊ लागली. त्यामध्ये राज्य परिषदेमध्ये सदस्य संख्या ही 60 होते. राज्याच्या परिषदेमध्ये सदस्य संख्या 60 होती. त्यामध्ये 33 सदस्य हे निवडणूक किंवा निवडून आलेले निवडणुकीच्या माध्यमातून आणि 27 सदस्य हे गव्हर्नर जनरल आपल्या अधिकाराने निवडलेले सदस्य होते. हे होतं राज्य परिषदेची 60 सदस्य संख्या. तर विधानसभा सदस्य संख्या ही 145 होती. त्यामध्ये 103 सदस्याची निवडणूक पद्धतीने निवड केली जायची आणि 42 सदस्य हे तत्कालीन स्थितीमध्ये नियुक्त केलेले सदस्य असायचे. म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये 1919च्या कायद्याने केंद्रीय विधानसभा ही 3 वर्षासाठी ठेवण्यात आली, त्याचा कार्यकाळ, आणि राज्याची परिषद त्याचा कार्यकाळ 5 वर्षासाठी ठेवण्यात आली. म्हणजेच विधानसभा अध्यक्ष हे प्रथमतः शासन नियुक्त होतं, पण पुढे त्या सदस्याच्या त्या निवडणुकीवर आधारित बनलं गेलं. म्हणजेच व्हाईसरायला दोन्ही सभागृहात बोलण्याचा अधिकार देण्यात आला. त्याचबरोबर ते सभागृह भंग करण्याचा किंवा स्थगित करण्याचा अधिकार, त्यामध्ये संशोधित करण्याचा अधिकार म्हणजे नवीन काही सुधारणा द्यायचे अधिकार व्हाईसरायला ठेवण्यात आलं. त्याचबरोबर सैन्य व्यवस्था असेल, नौसेना, नाविक सेना असेल, वायुसेना, विदेश मंत्रालय इत्यादी बाबतचे जे कायदा करायचं होतं ते कायदे करण्यापूर्वी हे भारत मंत्र्याची परवानगी घेणं हे आवश्यक होतं. म्हणजे व्हाईसरायची परवानगी घेणं हे आवश्यक होतं. त्याचबरोबर विधानसभा ज्या सहमत कायद्या एवढाच दर्जा, विधानसभेचा सहमत केलेला कायदा एवढाच व्हाईसरायद्वारा घोषित केलेला अध्यादेश मानण्यात येऊ लागला. म्हणजेच केंद्रीय संसद सदस्याला प्रश्न विचारणा, स्थगन प्रस्ताव मांडणे, भाषण स्वतंत्र अशा प्रकारचे जे अधिकार हे केंद्रीय संसद सदस्यांना देण्यात आला. त्यामुळे भारतीय लोक हे आपले प्रश्न मांडू शकले आणि 1919च्या या कायद्याने प्रांतात उत्तरदायी सरकार तर केंद्रात सहानुभूतीशील शासन व्यवस्था स्थापन झाली. आता केंद्र आणि प्रांताचे विषय म्हणजे वेगवेगळे अधिकार, वेगवेगळ्या कोणकोणत्या बाबीवर अधिकार दिले गेले ते समजून घेणं आवश्यक आहे. आता केंद्राचे अधिकार कोणते होते तर सुरक्षा व्यवस्था म्हणजे सैन्य व्यवस्था, राजकीय संबंध म्हणजे एक देशाची दुसऱ्या देशात असला संबंध, महसूल जमा करणे, तारायंत्र म्हणजेच जे काही टेलिफोन असेल किंवा रेल्वे असतील, संचार, वाणिज्य व नौदल, जे काही नाविक सेना असेल, त्याचबरोबर व्यापाराची बंदरे असतील, चलन व्यवस्था असेल, सार्वजनिक पोस्ट म्हणजे पोस्ट आणि तारायंत्र असतील, त्याचबरोबर शिक्के असतील किंवा जे काही चलन व्यवस्था निर्माण करण्याचं काम केंद्राकडे ठेवण्यात आलं आणि प्रांताकडे काम कोणतं देण्यात आलं किंवा अधिकार देण्यात आलं तर स्थानिक स्वराज्य म्हणजे स्थानिक भागातील
शासन व्यवस्था सांभाळणे, स्वच्छता ठेवणे, शिक्षणाची व्यवस्था करणे, सार्वजनिक कार्य म्हणजे छोटे छोटे जे सार्वजनिक महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्या करणे, आरोग्य व्यवस्था, चिकित्सा, त्याच्यानंतर जमिनीमध्ये सुधारणा, कर महसूल व्यवस्थामध्ये जे काही सुधारणा करता येईल शेतीसाठी नाविन्यपूर्ण बाबी, त्याच्यानंतर भूमिकर राजस्व जे कर व्यवस्था असेल, दुष्काळ पडला किंवा दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्याचं काम प्रांताकडे देण्यात आलं, कृषी असेल, शेती आणि वन व्यवस्था किंवा शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचं काम हे प्रांतीय सरकारकडे देण्यात आलं. म्हणजे 1919च्या कायद्यामध्ये दुहेरी शासन व्यवस्था निर्माण झाली, म्हणजेच केंद्रामध्ये वेगळी आणि प्रांतामध्ये वेगळी. म्हणजे प्रांतात प्रशासनाची दुहेरी प्रशासनात गव्हर्नर हा अधिकारी कार्यकारिणीची मदत करत होता, तर मंत्र्यांना सहाय्य करण्याचं काम बी करत होता. म्हणजे गव्हर्नरच्या कार्यकारिणीची सदस्य संख्या स्वतः गव्हर्नर निवडत होता आणि मंत्र्याची निवड ही विधानसभा प्रांतीय सदस्याकडून गव्हर्नर करण्याचं काम करत होता. आता त्यामध्ये ज्या पद्धतीने प्रांतामध्ये विषय ठरवून दिले होते त्यामध्ये सुद्धा प्रांतामध्ये सुद्धा दोन भाग केले गेले. सुरक्षित विषय गव्हर्नर जनरलकडे ठेवण्यात आले, हस्तांतरित विषय म्हणजे जे काही सदस्य असतील त्यांच्याकडे देण्यात आलं. आता प्रांतामध्ये सुरक्षित विषय कोणते होते? न्यायव्यवस्था, पोलीस, सिंचन, कालवे, पाटबंधारे असतील, ऊर्जा असेल, त्याच्यानंतर भूराजस्व, भूसुधारणा म्हणजे जमीनच्या सुधारणा, दुष्काळ पडला किंवा समाचारपत्र पुस्तके छपाई करणे, अशा प्रकारचे काम हे सुरक्षित विषय म्हणून ठेवण्यात आले. तर हस्तांतरित म्हणजे दुसऱ्याच्या आधारावर दिले गेलेले स्थानिक स्वराज्य संस्था, ज्यामध्ये नगरपालिका असेल, जिल्हा बोर्ड, औषधालय, पाकखाना किंवा वैद्यकीय शिक्षण अशी कामं हे इतर बाबीवर नेमण्यात आले. म्हणजे 1919चा जो कायद्यामध्ये प्रांतात द्विदल राज्य शासन पद्धती ही एप्रिल 1921 ते 1937 पर्यंत टिकून राहिली. म्हणजे द्विदल शासन पद्धती भारतात 9 प्रांतामध्ये देण्यात आली आणि 9 प्रांतामध्ये विकसित झाली. आणि या द्विदल शासन पद्धतीत होती, पण ही द्विदल शासन पद्धती भारतात यशस्वीपणे राबवू शकली नाही किंवा तो पुढे वाढू शकली नाही. काही काळ ती राहिली 9 प्रांतामध्ये, पण या प्रशासनामुळे 2 भागात विभाजन झालं. ही एक मोठी चूक झाली. आणि त्याचबरोबर मंत्री जनतेचे प्रतिनिधी तर होते, पण कार्यकारिणी सदस्य नोकरशाही असा 2 संघर्ष निर्माण झाला. मंत्री आणि नोकरशाही अशा प्रकारचा संघर्ष निर्माण झाला. आणि मंत्र्यावर गव्हर्नर जनरलचे वर्चस्व असल्यामुळे गव्हर्नरचा अधिकार मान्य करावा लागत होता. अर्थ खाते हे कार्यकारिणीच्या एका सदस्याकडे होतं. आणि अशा पद्धतीने जी द्विदल शासन पद्धती ही असफल ठरली. म्हणजेच काही काळ ही 9 प्रांतामध्ये टिकून राहिली, परंतु 1919च्या कायद्याने प्रांतीय परिषदांना विधान परिषदेच्या नावाने संबोधित करू लागले किंवा मानू लागले. आणि 1919च्या या कायद्याने प्रांतामध्ये विधान परिषदेतील सदस्य संख्या 70% निवडून येऊ लागली, 20% शासकीय होते आणि 10% गव्हर्नर जनरल नियुक्त. म्हणजेच प्रांतामध्ये अशा प्रकारची शासन व्यवस्था ही निर्माण झाली. ही होती जी काही 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याने भारतीयांना ज्या काही केंद्र आणि प्रांतामध्ये विशेष अधिकार देऊन ज्या अधिकाराची किंवा कायद्याची तरतूद करण्यात आली, त्यामध्ये भारत मंत्री लॉर्ड मॉन्टेग्यू यांनी 1919 मध्ये राजकीय सुधारणाचा कायदा दिला. आणि हा कायदा करताना भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड याच्या मदतीने भारतामध्ये 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा हा करण्यात आला किंवा घोषित करण्यात आला. ही माहिती म्हणजेच प्रकरण क्रमांक 3 घटनात्मक विकास जो 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा याबद्दलची माहिती पाहिली. उद्याच्या आपल्या या पिरियडमध्ये आपण 1935चा कायदा जो भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण कायदा म्हणून ओळखला जातो, 1935च्या म्हणजेच हा कायदा 1919च्या कायद्याचे परीक्षण म्हणजे निरीक्षण करून त्या आधारावर दिला गेलेला कायदा म्हणजे 1935चा कायदा. या कायद्याची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये पूर्णपणे समजून घेऊ आणि त्यानंतर आपण भारतीय संविधान निर्मितीची जी प्रक्रिया कशी होती याबद्दलची माहिती पाहणार आहोत.